हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना या ठिकाणी जो पेपर सेकंड तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो त्या पेपर सेकंड संदर्भात कुठले बुक्स रेफर केले पाहिजे हे आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कारण कुठली बुक्स रेफर करायला हवे हे समजून घेण्यासाठी MS सेट एक्झामचा क्वेश्चन पेपर कुठल्या वेने सेट केला जातो हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण क्वेश्चन कुठल्या वेने ते कलेक्ट करतात आणि कुठल्या वेने क्वेश्चन पेपर तयार केला जातो हे जर तुम्हाला समजलं तर अभ्यास कुठल्या पद्धतीने करायचा हे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल. मग या ठिकाणी पेपर सेकंड संदर्भात आज आपण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. पेपर सेकंडचा अभ्यास करण्यासाठी कुठले पुस्तकं महत्त्वाचे असतात हे आपण प्रॉपर वेने समजून घेणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटाचं लेसन आहे. योग्य पद्धतीने पूर्ण लेसन समजून घ्या. डेफिनेटली एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. ठीक आहे, तर हे पहा, MS सेट असेल किंवा NTUGC नेट एक्झाम असेल, दोन्ही एक्झामसाठी सिलेबस पूर्णपणे सेम आहे. 100% सिलेबस त्यांनी सेमच ठेवलेला आहे. मग दोन्ही एक्झाममध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. पेपर फर्स्ट संदर्भात आपला कोर्स आहे, त्या कोर्समध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला प्रॉपर वेने कंप्लीट करून दिला जातो. प्रश्न राहतो पेपर सेकंडचा. पेपर सेकंडचा अभ्यास आपण कुठल्या वेने करायला हवा हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. हे सर्व लेसन सुरू करण्यापूर्वी पेपर फर्स्टचा जो कोर्स आहे त्या कोर्स संदर्भात शॉर्ट आणि सिंपल इन्फॉर्मेशन या ठिकाणी शेअर करतो. तर गाईज हे पहा, 15 जून 2025 रोजी जो महाराष्ट्र सेट एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल. म्हणजेच अशा प्रकारे सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल की तुम्हाला अदर कुठल्याही बुक्स रेफर करण्याची गरज पडणार नाही, अदर कुठल्याही यूट्यूबचे व्हिडिओ रेफर करण्याची गरज पडणार नाही किंवा अदर कुठल्याही वेने रिव्हिजन करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा हा आपण कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट या ठिकाणी वेगवेगळ्या पेजमध्ये पाहू शकता. 2024 मध्ये हिस्टॉरिकल रिझल्ट आपला डिक्लेअर झालेला आहे. खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. जवळपास 5 ते 6 पेजमध्ये विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क भेटलेले आहेत. पेपर फर्स्टमध्ये 80 मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. ठीक आहे, हा जो कोर्स आहे ना, या कोर्समध्ये पेपर 1ची पूर्णपणे तयारी तुमची करून घेतली जाते. जवळपास 200 ते 250 व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले जातील. व्हिडिओचं ड्युरेशन छोटं असतं, जास्त काही मोठं नसतं. ठीक आहे, 20 ते 25 किंवा 30 मिनिटांपर्यंत ऑन अन ॲव्हरेज व्हिडिओचं ड्युरेशन आहे. सिंपल आणि इफेक्टिव्ह वेने व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहेत. टोटल 10 युनिट तुमची या कोर्समध्ये कंप्लीट करून दिले जातात. प्लस त्या संदर्भात ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातात. आपल्या कोर्समध्ये डेमो पेपर किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातात. म्हणजेच MS सेट एक्झाम तुम्हाला देत असताना ओरिजिनल क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये आल्यानंतर कुठलंही दडपण तुम्हाला येऊ नये. प्रॉपर वेने योग्य थिंकिंगने तुम्ही एक्झाम द्यावा. त्या अनुषंगाने ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच क्वेश्चन पेपर या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. या कोर्सबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. मेसेज केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. किंवा इन्फॉर्मेशन माहीत असेल तर डायरेक्टली याच नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून तुम्ही कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. पेमेंट करण्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. म्हणजे वन टाईम तुम्ही पेमेंट केले तर 2500 फी आहे. इन्स्टॉलमेंटमध्ये जर तुम्हाला पेमेंट करायचे असेल तर 1500 कोर्स जॉईन करताना. नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस देऊन तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे भरू शकता. ठीक आहे, फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा आपला कोर्स आहे. अदर तुम्हाला स्टडी करण्याची गरज नाही. आता पेपर सेकंड संदर्भात काय हेच आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर गाईज हे पहा, सर्व गोष्टी प्रॉपर वेने समजून घ्या. प्रॅक्टिकल वेने सर्व गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचे खूप वेळ आहे. ठीक आहे, खूप वेळ तुमचा वाचू शकतो अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर. कारण काय होतं, डायरेक्शन चुकीचं असेल तर तुम्ही त्या डायरेक्शनला किती लांबपर्यंत जा महत्त्व नाही आहे. योग्य डायरेक्शनने तुम्ही गेले तर लवकरच तुम्हाला तुमचं सक्सेस भेटू शकतं. म्हणजे रिझल्ट तुमचा भेटू शकतो. मग योग्य वेने अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असतं.
तर हे पहा, पेपर फर्स्ट आहे आणि पेपर सेकंड आहे. पेपर फर्स्ट तुमचा कोर्समध्ये पूर्णपणे कव्हर करून दिला जातो, अदर कुठलाही अभ्यास करण्याची गरज नाही आहे. प्रश्न राहतो पेपर सेकंडचा. आता पेपर सेकंडचा जर तुम्ही आत्ता सध्या एखादा कोर्स जॉईन केला तर त्या ठिकाणी डेली 4 ते 5 जरी लेसन तुम्ही पाहिले तरी पण तुमचा पेपर सेकंडचा सिलेबस कंप्लीट होणं पॉसिबल नाही आहे, कारण एक्झामला ऑन अन ॲव्हरेज 100 दिवस बाकी आहेत. बरोबर. मग आता लिमिटेड टाईममध्ये इतका मोठा सिलेबस पेपर सेकंडचा कंप्लीट करणं ही इझी गोष्ट नाही आहे. डेली तुम्हाला 4 ते 5 लेसन मिनिमम मिळवावे लागतील तर तुम्ही पेपर सेकंडचा पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करू शकता, अन्यथा कंप्लीट करणं पॉसिबल नाही. जर तुम्ही कमी वेळात पूर्ण सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्ही कुठले ना कुठले पॉईंट स्किप करणार किंवा ते पॉईंट डीपमध्ये समजून घेणार नाही. यांच्यावर एक्झामला क्वेश्चन येतो तोच पॉईंट तुमचा मिस होऊन जाईल. असं होऊ नये म्हणून प्रॉपरली हे लेसन समजून घ्या. तर या ठिकाणी पेपर सेकंडचा अभ्यास कशा पद्धतीने करायला हवा हे समजून घेण्यापूर्वी पेपर सेकंड असेल किंवा पेपर फर्स्ट असेल याचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने सेट केला जातो हे समजून घ्या. तर गाईज, जो क्वेश्चन पेपर असतो, ठीक आहे, MS सेट असेल किंवा नेट एक्झाम्स असेल, तो क्वेश्चन पेपर सेट करताना जे एक्सपर्ट असतात युनिव्हर्सिटीमधले ते एक्सपर्ट अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा पेपर फर्स्ट आहे. पेपर फर्स्ट जरी त्यांना सेट करायचं असेल तर बाजारपेठेमध्ये जे काही नावलौकिक झालेले पुस्तक असतील ते बाय करतील किंवा अदर कुठलेही रेफरन्स बुक असतील, मग ते PhD संदर्भात असतील, MPSC UPSC मधील लॉजिकल रिझनिंगचे काही पुस्तक असतील, ते कुठलेही पुस्तक असतील, ते सर्व रेफर करून क्वेश्चन पेपर सेट केला जातो. मग एक तर पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल की असं एक पर्टिक्युलर कुठलंही पुस्तक नाही आहे की तुम्ही ते अभ्यासलं आणि तुम्ही MS सेट एक्झाम क्लिअर झाले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेने अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला क्वेश्चन पेपर जसं सेट करतात त्याच वेने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे एका पुस्तकामार्फत ते क्वेश्चन पेपरच सेट करत नाही तर एकच पुस्तक अभ्यास करून तुम्ही एक्झाम कशी क्लिअर होणार? सिंपल पॉईंट आहे ना. म्हणून प्रॉपर वेने अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असतं. जसं की आपण आता कोर्स प्रोव्हाइड करतो, त्या कोर्समध्ये जो कंटेंट आपण प्रिपेअर केला आहे तो कंटेंट बनवताना अनेक वेबसाईट असतील, प्रीमियम वेबसाईट त्या आपण यूज केलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे बुक्स आहेत त्यांचा आपण रेफरन्स घेतलेला आहे, किंवा PhD संदर्भात काही रिसर्च ॲप्टिट्यूडचे बुक्स असतील त्यांचा देखील रेफरन्स घेतलेला आहे. या सर्व गोष्टींना कलेक्ट करून आपण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला त्या कोर्समध्ये. सिमिलरली ज्यावेळेस तुम्ही पेपर सेकंडचा अभ्यास करणार आहात, पेपर सेकंडचा अभ्यास करताना बाजारपेठेमधून तुम्ही XYZ पुस्तक आणलं आणि ते अभ्यासलं, 100% तुम्ही कन्सेप्ट ना कन्सेप्ट त्या पुस्तकामधले पाठ करून गेले आणि एक्झाम क्लिअर होणार असं नाहीये. लक्षात घ्या एक पॉईंट, ज्यावेळेस पेपर सेकंड सेट केला जातो तो क्वेश्चन पेपर सेट करताना FY म्हणजेच काय, फर्स्ट इयर तुमचं ग्रॅज्युएशनचं, तिथनं ते PG म्हणजेच काय, पोस्ट ग्रॅज्युएशन लास्ट इयरपर्यंत, म्हणजेच फर्स्ट इयर टू PG लास्ट इयर तिथपर्यंत जो पण सिलेबस आहे त्या सिलेबस संदर्भात कॉलेजमध्ये तुम्ही जे पण पुस्तकं रेफर केलेले आहेत किंवा तुमच्या शिक्षकांनी ज्या पण पुस्तकामधून तुम्हाला शिकवलेलं आहे तेच पुस्तकं पेपर सेट करण्यासाठी यूज केले जातात. अदर कुठलंही बुक क्वेश्चन पेपर सेट करण्यासाठी यूज केलं जात नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला पॉईंट कळाला असेल की क्वेश्चन पेपर सेट कुठल्या वेने केला जातो. मग लक्षात घ्या, पेपर फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल, पेपर फर्स्ट सेट करण्यासाठी पण अनेक पुस्तकांचा रेफरन्स घेतला जातो. सिमिलरली पेपर सेकंडचा जो सिलेबस आहे तर तुम्ही पाहिला तर तो 10 युनिटमध्ये डिवाइड केलेला आहे आणि प्रत्येक युनिटचा सेपरेट वैयक्तिक सिलेबस आहे. प्रत्येक कुठलाही सब्जेक्ट असो पहा, पेपर सेकंडचा मॅथमॅटिकल असो किंवा मराठी असो, हिस्ट्री असो, कॉमर्स असो, मॅनेजमेंट असो, कुठलाही असो, त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये टोटल 10 युनिट आहेत आणि प्रत्येक युनिटचा सेपरेट सिलेबस आहे. मग हा जो सिलेबस तयार केला आहे तो तयार करताना त्यांनी FY संदर्भात काही कंटेंट असेल तो ॲड केलेला आहे, SYचा पण कंटेंट ॲड केला आहे, TYचा पण कंटेंट ॲड केलेला आहे, किंवा तुमचं PGचं फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयर असेल, या सर्वांचा कंटेंट त्या ठिकाणी त्यांनी ॲड केलेला आहे. म्हणजेच काय, क्वेश्चन पेपर देखील सेट करताना ते सर्व रेफरन्स बुक्स असतात युनिव्हर्सिटीमार्फत पब्लिश केलेले असतील किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये टीचरकडून शिकलेले असतील, त्या सर्व कन्सेप्टवर क्वेश्चन पेपर सेट केला जातो. विद्यार्थी नॉर्मली करतात काय,
8 वर्ष 9 वर्ष अभ्यास करतात MS सेट एक्झाम संदर्भात किंवा नेट एक्झाम संदर्भात, तरी पण ते क्वालिफाय होत नाही. त्यांचं चुकतं काय? बाजारपेठेमधून एक पर्टिक्युलर पुस्तक आणतात आणि डीपमध्ये वाचत बसतात, शब्द न शब्द पाठ करतात किंवा समजून घेतात. पण हेच समजून घेतलं पाहिजे की एकच पुस्तक आहे, त्या एका पुस्तकामध्ये FY to PG असं सर्वच कंटेंट ऍड केलेला नसतो. आणि जरी तुम्हाला सर्व कंटेंट दिसत असेल तरी पण त्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट स्किप केलेले असू शकतात आणि तेच पॉईंट एक्झामला येऊ शकतात. म्हणजे पर्टिक्युलर एखादी कन्सेप्ट असेल, 80% तुम्ही कन्सेप्ट समजून घेतली पर्टिक्युलर XYZ बुकमधून आणि उरलेली 20%वरच क्वेश्चन आला, असा पण इश्यू होऊ शकतो. म्हणून नॉर्मली विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, जर तुम्ही कॉलेज लाईफमध्ये प्रॉपर वेने अभ्यास केला असेल तर तोच अभ्यास लायब्ररीतल्या बुक्समधून रिवाइज करायचा. ठीक आहे, कॉलेजमध्ये तुम्हाला लायब्ररी भेटते, त्या लायब्ररीमधून तुम्ही त्या बुक्सचे PDF काढून आणू शकता, नंतर प्रिंट करून अभ्यास करू शकता. पण नॉर्मली माझं रिकमेंडेशन असेल, तुम्ही पुस्तकांचा वापर, या सर्व पुस्तकांचा वापर केला पाहिजे. फक्त एका पुस्तकातून अभ्यास करत असाल तर तुमचे एफर्ट्स हे प्रामाणिक असतील, पण मार्ग चुकलेला आहे. ठीक आहे ना. आणि तुम्हाला एक चेंज म्हणजे चेक करून पाहिजे असेल तर तुम्ही एखादा कुठलाही पेपर सेकंडचं बुक्स घ्या. ठीक आहे, एक कुठलंही बुक घ्या. ती बुक घेतल्यानंतर एखादा पर्टिक्युलर युनिट पूर्णपणे तुम्ही अभ्यासल्यानंतर त्या युनिट संदर्भात प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अनेक क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे दिसतील की त्या संदर्भात कन्सेप्ट त्या बुकमध्येच नाही येत. बरं ना, तुम्हाला वाटेल हे नवीनच कन्सेप्ट आहे, ह्या पुस्तकात तर नाहीच. कारण का? त्या पुस्तकामध्ये अनेक कंटेंट स्किप केलेला असतो. क्वेश्चन पेपर सेट करताना किंवा युनिव्हर्सिटीने तुम्हाला असं कुठेही सांगितलेलं नाहीये तुम्ही पर्टिक्युलर बुक रेफर करा. युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत जो क्वेश्चन पेपर सेट केलाय, एक्सपर्ट मार्फत जो क्वेश्चन पेपर सेट केलाय किंवा जे पण XYZ प्रोफेसर असतील त्यांनी जो क्वेश्चन पेपर सेट केलेला आहे, तो क्वेश्चन पेपर सेट करताना त्यांनी या सर्व पुस्तकांचा वापर केलेला आहे, पर्टिक्युलर कुठल्याही एका पुस्तकाचा वापर केलेला नाहीये. हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता यावरती सांगाल, जे विद्यार्थी FY पासून ते PG पर्यंत सिन्सिअरली अभ्यास करतात ते नेट आणि सेट एक्झाम इझिली क्लिअर होतात. तुमच्या पण वर्गामधले पहा, जे विद्यार्थी टॉपर असतील किंवा फर्स्ट थर्ड सेकंडमध्ये असतील ते विद्यार्थी इझिली नेट सेट एक्झाम क्लिअर करतात. का करतात हो? त्यांनी कुठल्याही बाजारपेठेतून पुस्तक आणलेलं आहे का विकत? नाही. त्यांनी हाच अभ्यास प्रॉपरली केला आणि क्वेश्चन पेपर पण त्याच अभ्यासामार्फत विचारला होता, म्हणून त्यांनी इझिली एक्झाम क्लिअर केला. तुमचं कॉलेज लाईफचं जो स्टडी आहे तो तुम्ही प्रॉपरली केलं नसेल तर तुम्हाला त्या अभ्यासाला आत्ता रिवाइज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता एक प्रश्न उरतो की आत्ता जर आपण पाहिलं तर आपल्याकडे खूप लिमिटेड टाइम आहे, कारण 15 जूनला एक्झाम कंडक्ट होणार आहे. इतक्या लिमिटेड टाइममध्ये FY ते PG पर्यंत पुस्तक आपण कशी रेफर करणार? पॉसिबलच नाहीये. कारण पुस्तक एक नाही ना, प्रत्येक वर्षी जवळपास 5 ते 6 पुस्तक असतील. मग इतक्या 6 ते 7 वर्षांचे प्रत्येकी 5 ते 6 पुस्तकं म्हणजे जवळपास 50 ते 60 पुस्तक होतील. इतके पुस्तक रेफर करणं आत्ता तरी पॉसिबल नाहीये. हे तुम्ही कधी रेफर करू शकता? ज्यावेळेस तुम्ही 1 वर्षापूर्वीच या एक्झामचा अभ्यास सुरू केलाय त्यावेळेस. आता लिमिटेड टाइम आहे, तर आता तुम्ही काय केलं पाहिजे हे पण समजून घ्या. रिपीट करायला, हे सर्व पुस्तकं जर तुम्ही बारकाईने रेफर केले तर 202% तुम्ही MS सेट एक्झाम क्लिअर होणार, कारण क्वेश्चन पेपर त्यामधूनच सेट झालेला आहे. आणि इन केस नाही रेफर केले, लिमिटेड टाइम आहे, मग तुम्ही काय करायला पाहिजे ते समजून घ्या. तर या ठिकाणी तुम्ही काय पाहायचं, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. युनिव्हर्सिटीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे SPPU सेट, या वेबसाईटवर तुम्ही जा. वेबसाईटवर गेल्यानंतर क्वेश्चन पेपरचा एक तुम्हाला विंडो दिसेल, त्यावर क्लिक करा. पेपर सेकंडचे 2018 नंतरचे जे पण क्वेश्चन पेपर असतील ते डाउनलोडिंग करा. डाउनलोडिंग केल्यानंतर पर्टिक्युलर क्वेश्चन पहा. त्या क्वेश्चनमध्ये जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट शोधा. कुठल्या कन्सेप्टवर कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेला आहे हे शोधा आणि तो टॉपिक किंवा तो क्वेश्चन या पर्टिक्युलर पुस्तकाच्या सिलेबसनुसार तुम्ही पूर्णपणे रीड करा. रिपीट करतो, कन्फ्युजन होऊन देऊ नका. प्रॉपरली गोष्टी समजून सांगत आहोत, कारण का आम्ही देखील एक्झाम देऊनच इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. बरोबर ना? कसं असतं, एक्झाम क्लिअर होणं अवघड नाही, पण एक्झाम संदर्भात प्रॉपरली सर्व स्ट्रॅटेजी समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. आता मागच्या बॅचला आपले 300-400 विद्यार्थी क्वालिफाय झाले. का झाले बरं? कारण आम्ही त्या पद्धतीने कंटेंट त्यांना प्रोव्हाइड केला. मग तसंच तुम्ही या ठिकाणी पेपर सेकंडचा पण अभ्यास प्रॉपरली केला पाहिजे. समजून घ्या, FY ते PG पुस्तकं आत्ता रेफर करणं पॉसिबल नाही, कारण टाइम खूप लिमिटेड आहे.
मग तुम्हाला करायचं काय, रिपीट करतो, युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रिव्हियस इयरचे फ्री ऑफ कॉस्टमध्ये क्वेश्चन पेपर विथ आन्सर की अवेलेबल आहे. ते क्वेश्चन पेपर डाउनलोडिंग करा. सर्वात पहिल्यांदा 2024चा क्वेश्चन पेपर घ्या, उलट जाऊ नका स्टार्टिंग पासून एंड पर्यंतचा. ठीक आहे. आता 2024चा क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोडिंग केला सपोज, त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर क्वेश्चन फर्स्ट पाहताल. क्वेश्चन फर्स्ट हा कुठल्या टॉपिकवर विचारलेला आहे तो टॉपिक तुम्हाला कळेल, कारण तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, त्यामधलाच कुठला ना कुठला टॉपिक असेल. मग तो टॉपिक तुम्ही पुस्तकांमार्फत, कुठल्या पुस्तकांमार्फत, FY2 तुमचं ग्रॅज्युएशन, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं टॉपिक 100% दिसणार. असा कुठलाच टॉपिक नसेल की तो तुम्हाला FY2 PGच्या पुस्तकात भेटणार नाही, 100% भेटणार. मग आता त्या पुस्तकामध्ये तो टॉपिक तुम्ही रीड करू शकता, किंवा इतके पुस्तक तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर सरळ सरळ नेटवर तो टॉपिक तुम्ही सर्च करा. नेटवर सर्व गोष्टी अवेलेबल असतात आणि त्या टॉपिक संदर्भात प्रॉपर वेने, शॉर्ट वेने अभ्यास करा. ठीक आहे. मग अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 2 कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन आलाय तो टॉपिक अभ्यासायचा, क्वेश्चन 3 आणि त्याबद्दल शॉर्ट नोट क्रिएट करत जायचं. अशा वेने जर तुम्ही अभ्यास केला तरच तुमचा अभ्यास आता इफेक्टिव्ह वेने होऊ शकतो. सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि युनिट फर्स्ट तुम्ही पुस्तकानुसार किंवा सिलेबसनुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न आत्ता या कंडिशनला केला तर युनिट फर्स्टच कव्हर होताना तुमचे 30 दिवस जातील, बाकीचे 9 युनिट तुमचे तसेच पेंडिंग राहतील. एक्झामपर्यंत तुमचे 3 ते 4 युनिटच कंप्लीट होतील. असं करू नका. म्हणून आता क्वेश्चन पेपरनुसार सर्व युनिटचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, टॉपिक रिपीट होतात, ते एकाच टॉपिकवर वेगवेगळ्या वेने क्वेश्चन विचारतात. तुम्ही टॉपिकचाच अभ्यास करून गेले ना तर क्वेश्चन कसा येऊन द्या, त्या टॉपिकवर तुमचा अभ्यास झालेला असतो, क्वेश्चन तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही सपोज डेली फक्त 10 प्रश्न म्हणजे नवीन 10 टॉपिक जर क्लिअर केले पूर्णपणे डीपमध्ये, फक्त 10 म्हणतो मी, काम धंदा पाहून तुमचं 10 जरी टॉपिक क्लिअर केले तर 100 दिवसात तुमचे 10 टॉपिक कंप्लीट होतील. म्हणजेच काय, 100 दिवसात तुमचे 1000 टॉपिक कंप्लीट होतील, बरोबर ना. एका दिवसाला 10, 100 दिवसात 1000 टॉपिक तुमचे मिनिमम कंप्लीट होतील. आणि तुम्ही फ्री असाल तर जास्त कंप्लीट होतील. आणि एक तुम्ही प्रॉपर वेने अनालाइज केलं तर 1000 मध्ये तुम्हाला असं कळलं की खूप सारे टॉपिक रिपीट झालेले आहेत. एकाच टॉपिकवर अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, कारण इतके टॉपिकच नसतात, बरं ना. म्हणजे पहिला क्वेश्चन पेपर सोडवला ना तुम्ही, ज्यावेळेस दुसरा क्वेश्चन पेपर घेताल त्यावेळेसच तुम्हाला कळलं, अरे हा टॉपिक तर मागच्याच क्वेश्चन पेपरमध्ये होता, यावर ते क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तुम्ही आणखी थोडा डीपमध्ये त्याचा अभ्यास करताल. म्हणून आत्ता जो लिमिटेड टाइम आहे त्यामध्ये काय करायचं, तुम्ही क्वेश्चन पेपरनुसार टॉपिक क्लिअर करा, त्याबद्दल शॉर्ट नोट क्रिएट करा, जेणेकरून एक्झामच्या आधी 2 दिवसात आपण सर्व नोट्स रिवाइज करू शकतो. इतक्या शॉर्ट नोट क्रिएट करा आणि एक्झामपर्यंत मॅक्झिमम टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचे 500-600 टॉपिक जर एक्झामपर्यंत क्लिअर झाले तर तुम्ही 100% एक्झाम क्लिअर होताल. एक्झाम क्लिअर होणं अवघड नाहीये. प्रॉपर वेने योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं हे अवघड असतं आणि ते तुम्ही केलं पाहिजे. अनेक विद्यार्थी काय असतात, फक्त अभ्यास दाखवायचं म्हणून करतात, बरं ना. म्हणजे लायब्ररीमध्ये जा, अभ्यास करणार, गप्पा गोष्टी, दाखवायचं म्हणून अभ्यास करू नका, काहीतरी व्हायचंय म्हणून अभ्यास करा. ठीक आहे. आय होप तुम्हाला पॉईंट कळाला असेल की पेपर सेकंडसाठी अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, कुठलं बुक रेफर केलं पाहिजे. रिपीट करेल, बुक्स एक पर्टिक्युलर कुठलंही रेफर करण्याची गरज नसते. एकाच पुस्तकातून अभ्यास केला तर परिपूर्ण अभ्यास होऊच शकत नाही. तुम्ही करायचं काय, FY2 PG पर्यंत जे काही बुक्स असतात ते सर्व रेफर केले पाहिजे. पण आता टाइम लिमिटेड आहे, मग लिमिटेड टाइममध्ये क्वेश्चन पेपरचा बेस घेऊन तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. योग्य वाटलं तर अशा पद्धतीने अभ्यास करा, नाही योग्य वाटलं तर तुमचं जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनने तुम्ही अभ्यास करू शकता. सिंपल, जे तुमचं प्री प्लॅन असेल त्यानुसार अभ्यास कंटिन्यू करा. पण रिकमेंड करेल क्वेश्चन पेपरनुसार आता अभ्यास करा. लिमिटेड टाइममध्ये खूप चांगला अभ्यास होऊ शकतो, एक्झाम क्लिअर होऊ शकता. आणि आधीपासून तुम्ही अभ्यास करत असतील तर याच वेने अभ्यास केला पाहिजे. FY2 PG रेफरन्स बुक्स म्हणतोय मी, जे तुम्ही कॉलेज लाईफमध्ये अभ्यासलेले आहेत, तुमचे सेमिस्टरचे पेपर ज्या बुक्सच्या आधारे तुम्ही दिलेले आहेत ते बुक तुम्हाला रेफर करणं अपेक्षित असतं. सो गाईज, आय होप तुम्हाला स्टडी कशा पद्धतीने करायला हवा, कुठलं बुक्स रेफर करायला हवे किंवा अभ्यास आत्ता कुठल्या वेने करायला पाहिजे ते कळालं असेल. पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म आहे, योग्य पद्धतीने तुमचा पेपर फर्स्ट तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. 80+ मार्क देखील विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत पेपर फर्स्टमध्ये. पेपर फर्स्टमध्ये जितका जास्त स्कोअर करताल तितकं पेपर सेकंडचं बर्डन कमी होऊन तुम्ही इझिली एक्झाम क्लिअर करू शकता.
तर जॉईन करायचं असेल तर नंबरवर मेसेज करा आणि इन्फॉर्मेशन मिळवा किंवा योग्य वाटलं तर डायरेक्टली पेमेंट करून जॉईन करू शकता. आजचं लेसन संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.